काय करावं आणि काय समजला अंतर कसं करावं एवढा कामाचा सृष्टीचा माणूस आपल्यातून गेला आहे. आज देखील वाटतंय की दादा आहेतच, गेले तसं कुठलंही वाटत नाही. आणि दादांच्या जाण्यानं महाराष्ट्रात तसंच माढा, पंढरपूर सगळ्या तालुक्याचं सामान्य जसं आपल्या सगळ्या गावाचं नुकसान झालं तसं सगळ्यांचं नुकसान झालं. प्रत्येकाला मदतीचा हात देणारा आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचा दादा मोठा भाऊ म्हणून आपल्या पाठीशी उभा राहणारे दादांच्या अनेक वेळा प्रवास करता आला. 8-10 वर्षामध्ये दादांची अनेक वेळा गाडीतून प्रवास केला, हेलिकॉप्टरमधून प्रवास केला. दादांच्या सोबत राहत असताना आमदार झाल्यापासून तर त्या ठिकाणी कॅबिनेटला मंगळवारी गेलोय आणि दादाला पेट्रोल असा कोणताही आठवडा नव्हता. कारखान्याच्या कर्जाच्या संदर्भात दादांनी केलेली मदत असेल, वेगवेगळ्या विकास कामासाठी केलेली मदत असेल, सीनामाळा उपसा सिंचन योजनेला 20 कोटीची तरतूद असेल, माढा नगरपंचायतीसाठी निधी जे म्हणून आम्हाला काम सांगितलं त्याला सगळ्याच्या पाठीशी उभा राहायचं काम. पंढरपूरच्या या विकास आराखड्याला 30,000 कोटीच्या आसपास निधीची तरतूद येणाऱ्या 5 वर्षात करणार असं देखील दादा नेहमी बोलताना बोलायचे. आणि अनेक कामाची गती त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या हजरजबाबीपणा, स्पष्टोक्तपणा, वेळ म्हणजे एक वेळ पवार साहेबांनी दिलेली वेळ जर 9 वाजताची असेल तर चुकून उशीर झाला 9:15ला पोहोचायचो. परंतु जर दादाने 7ची वेळ दिली तर 6:45ला पोहोचायचा एवढा दादांचा होता. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणताही मंत्री सकाळी 7 वाजता मंत्रालयात कधीही उपस्थित नसतो. 10ला मंत्रालय 11ला चालू होतं, 2ला जनतेसाठी चालू होतं. परंतु दादा 7 वाजता सकाळी असायचे. अनेक वेळा काटेवाडीला मी एकदा गेलो आणि सहज दादांबरोबर गाडीत आम्ही गेल्यानंतर दादांनी शेतात नेलं, शेतात फिरवलं, गाईचा कोटा त्या ठिकाणी शेताचं काम. आणि हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्या जमिनीशी जनावरांशी असलेला प्रेम दादांचा त्या कृतीतनं बघायला मिळाला. दौंडच्या कारखान्यावर गेल्यानंतर कारखानदारीतली बऱ्याचा पूर इथे मशिनरी, बारीकावे, साखर, एकूण साखर म्हणजे त्यातलं देखील ज्ञान, उद्योग व्यवसायाचं ज्ञान, प्रत्येक गोष्टी बारामतीत फिरत असताना आपण बघितलं तर झाड कुठं लावलं पाहिजे, कसं लावलं पाहिजे, कंपाऊंड, इतक्या बारकाव्या गोष्टी बघून इमारत किती आकर्षित करता येईल आणि ती इतकी काही गोष्टी दादांकडनं शिकण्यासारख्या आहेत. आणि त्याच शिकून दादांच्या प्रत्येक सहवासामध्ये म्हणजे मला एक विधिमंडळामध्ये समाधान दादांनी अनुभव घेतला असेल की दादा सगळ्यात जास्त आत बसणारे मंत्री म्हणलं तर 4 ते 5 तास रोज त्या ठिकाणी असायचे. आणि आम्ही एखादा प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाला जर कधी मंत्र्यांकडून उत्तर द्यायला अडचण करायला लागली तर दादा उठून उत्तर द्यायचे. आणि मी दूध भेसळचा प्रश्न म्हणला निर्भरचा उत्तर द्यायला थोडं हे होत होते तर दादाने उठून उत्तर दिलं. समाधान दादाच्या एका मदारी समाजाच्या घरकुलाच्या विषयाला देखील दादाने उठून उत्तर दिलं. आणि बोललं तर त्या ठिकाणी विधिमंडळात पाळलं जायचं. दादाची ख्याती होती आणि दादा सगळ्यांना त्या ठिकाणी आपलेसे वाटायचे. नानांनी जसं मगाशी सांगितलं 8 दिवसापूर्वी दादांना आम्ही आमदार चारी खासदार साहेब, दोन्ही जिल्हाध्यक्ष एकत्र राज्यात दोन्ही राष्ट्रवादी येत आहेत आणि एकत्र निवडणूक लढावी म्हणून आमची चर्चा 12 तास झाली. विविध विषयावरती झाली सगळ्या बाजूनं त्या ठिकाणी. आणि अचानकपणे म्हणजे 21 तारखेला सुद्धा आज वाऱ्याच्या दिवशी फोन आला. काल परवा जाऊन आली त्यावेळेस सभा घेण्याच्या संदर्भात फोन
दादांची वेळ पाहिजे आणि अपघातात सगळ्या बॉडीज त्या ठिकाणी बरं सगळ्यांवर ओळखलं कशावर पुन्हा खेळावरच म्हणजे किती त्यांचा त्या ह्याच्याशी नातं घट्ट झालं होतं. आणि दादांच्या या जाण्यानं म्हणजे कार्यकर्ता म्हणून मला अनेक गोष्टी आठवत आहेत. म्हणजे एक गोष्ट दादांकडे गेलं की सगळ्याला चहा नाश्ता जेवला का विचारायचं. मग चहा कॉफी तर माणूस विचारलं. एक दोन वेळा मी कॉफी सांगितली आणि एकदा पॅकेटवडीच्या बंगल्यावर गेलो त्याने विचारलं चहा का कॉफी तर दादा म्हणजे कॉफी आणल्यावर कॉफीवर. मी एवढ्या छोट्या कार्यकर्त्याची आवड लक्षात ठेवणारा एवढं मोठं मन असणारा आणि सर्वांबाजून त्या ठिकाणी आमच्यावर प्रेम करणारे नाही. दादांची ते विचार दादांची स्पष्टोक्ती राजकारणात काम करत असताना गरीबपणा आणि कामामध्ये देखरेख असेल सर्व बाजूमध्ये दादांचा आदर्श दादांवरती ज्यावेळेस आत्मचरित्र लिहिलं जाईल त्या आत्मचरित्र तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना आयुष्यभर त्या ठिकाणी ग्रंथ म्हणून उपयोगाला दादांच्या दिलेल्या त्या कार्यातून दादांनी घालून दिलेले आदर्श हेच खरं जपणं ही दादांना आपण सर्वांची आदरांजली असेल श्रद्धांजली असेल. आपण सर्वजण दादांनी घालून दिलेला निर्व्यसनी मंत्र कुठेही त्या ठिकाणी टापटीपणा दादांना घड्याळ आवडायचं दादांना पेन आवडायचे दादांचे राहणीमान म्हणजे ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या दादांकडे ज्या पण गोष्टी होत्या सगळ्या त्या ठिकाणी आपण अंगीकृत कराव्या आणि आपल्यामध्ये दादांचा काही अंश आपल्याला उतरावा हीच काही दादांच्या या श्रद्धांजली म्हणून आपण व्हावी. दादांच्या या श्रद्धांजली सभेस आज समाधान दादा त्याचबरोबर नगराध्यक्षताई आमचे माझे आमदार सर सावंत सर वसंतनाना महेश नाना सर्व पक्षाचे प्रणवजी परिचारक साहेब सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि नसाल भोवतील सदैव मणी खत राहील तुमच्या कर्तृत्वाची ही भूमी श्रीमंत राहील. वाऱ्याचा दरवळतो सुगंध तुमच्या आठवणींचा ध्येय जरी संपला जाता तुमचा विचार जिवंत राहील. हरिओम.